नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्याला मक्याची लागवड कोणते बियाणे वापरावे, कधी लागवड करावी, कोणते खत व्यवस्थापन करावे, कोणती अळी येते त्याच्यावर संपूर्ण नियोजन आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे। तर मकाच्या लागवडीचा कालावधी आज आपण बघूया। खरीप हंगामामध्ये 15 जून ते 15 जुलैपर्यंत लागवड केला जातो। रब्बी हंगामामध्ये 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर यावेळेस लागवड केली जाते आणि उन्हाळी हंगामामध्ये विचार केला तर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी पर्यंत लागवड केली जाते। यामध्ये आपल्याला आता बघायचे की सुधारित जाती, यामध्ये जात कोणती पेरावी या ठिकाणी आपल्याला बघायचे। पायनर 3401 ही देखील चांगली कंपनी आहे। तसंच त्याबरोबरच पायनरची 3501 ही देखील कंपनी आहे, हे देखील वाहन आहे। पायनरच्या 2 आहेत। आता आपल्याला सिजंटाची बघूया। 6240 हे देखील चांगलं वाहन आहे। कर्नल भवानी नावाने येते। धान्या सीडची 8255, त्यानंतर प्रभात सीडची रायझर राखी नावाने येते। मोनोसोंटीची 9140 आणि दुसरी मोनोसोंटीची आहे 6668। कावेरीची आहे 3712 व तोरणा नावाने एक येते कावेरीची। त्यानंतर गोदरेज 105 ही एक वाहन आहे। त्यानंतर ॲडव्हान्ट याची 751 एक आहे। त्यानंतर आपल्याला बघायचे पेरणीची पद्धत। उशिरा व मध्यम कालावधीच्या जातीसाठी 2 ओळीतील अंतर 7.5 सेमी व 2 रोपातील अंतर 25 सेमी किंवा 90 सेमी असा असावा। लवकर तयार होणाऱ्या जातीसाठी 2 वेळेस 60 सेमी व 2 रोपातील 20 सेमी असा अंतर ठेवावा। सरीवरंबा पेरणी करताना सरीच्या बगलच्या मध्यावर एका बाजूस पेरणी करावी। बियाण्याचे प्रमाण जर विचार केला तर बियाण्याचे प्रमाण एकरी 6 ते 7 किलो मक्याचं बी लागते। बीज प्रक्रिया मक्याला कोणती करावी हे आपल्याला बघायचे। बीज प्रक्रियामध्ये 5 मिली आपल्याला त्यामध्ये बियाण्याला लावण्यास आपल्याला ओमनी अळी येऊ नये म्हणून बीज प्रक्रिया करायची। आपल्याला स्प्रिंट नावाचं एक ज्याला की आपण लावल्यानंतर की त्याला चिटकून धरतं, निळ्या कलरमध्ये येतं स्प्रिंट, आणि बाकीचं जे बुट्टी आहे ते निघून जाते आणि त्याच्यामध्ये स्टाय असल्यामुळं ते चिटकून असतं। तर स्प्रिंट एक चांगल्या कंपनीचं आहे, ते देखील मी सांगतो। त्यानंतर आहे रासायनिक खते। लागवडीबरोबर एकरी 10-26-26 2 बॅग किंवा झिंक सल्फेट 10 किलो असे घ्यावे। त्यानंतर एखादी मायक्रोन्यूटन। आंतरमशागतीमध्ये पेरणीनंतर 15 ते 35 दिवसानंतर 1 ते 2 खुरपण्या आणि कोळपण्या करणे गरजेचं आहे। त्यानंतर तणनाशकाचा वापर पेरणीनंतर, परंतु पीक उगवण्यानंतर पूर्वी ॲट्रायझिन नावाचं आपल्याला 500 ग्राम प्रति एकर, नाहीतर पेरणीनंतर 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान 2 ते 3 पानं आल्यानंतर ट्रायझर नावाचं 30 मिली आपल्याला फवारणी करायचे। त्यानंतर पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला बघायचे पेरणीनंतर
20 ते 40 दिवसांनी पिकाची वाढीच्या अवस्थेत, त्यानंतर 40 ते 60 दिवसानंतर फुलोरा अवस्थेत, 75 ते 95 दिवसानंतर पिकाचे दाणे भरताना त्या अवस्थेमध्ये आपल्याला पाणी द्यायचे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कीड व्यवस्थापन. खोड पोखरणारी अळी, अमेरिकन लष्कर अळी, त्यालाच फॉल ऑर्म, उर्म असे देखील म्हणतात लष्करी अळीला. खोडकीड, मावा यावर रोग येतात. त्यानंतर आपल्याला फवारणीमध्ये जर बघायला गेलं तर पहिली फवारणी आपण प्रोपेक्स सुपरची एखादी मायक्रोन्यूट्रिएंट टॉनिक घेऊन त्याची फवारणी करावी. त्यानंतर आपण जर दुसरी फवारणीचा विचार केला तर एखादी इमॅमॅक्टिन बंजर 5% जे असेल, जे चांगल्या कंपनीचं आहे ते घेऊन, तुम्हाला आयर कंपनीचं एक्सलंट नावानं देखील येतं आहे, नाहीतर बायोस्टॅटचं बायोक्लेम या नावाने येते, त्याची एक फवारणी. आणि तिसरी फवारणी ॲम्प्लिगो किंवा कोरॅजिन, व्हेक्टिकोर, BSFचं अशा चांगल्या कंपनीचं एखादी फवारणी करून घ्यावी. धन्यवाद. माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.